नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नात भरतीचा या बघा एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण बघा GMC मित्रांनो बघा नांदेडच्या ठिकाणी नुकत्याच बघा परीक्षा पार पडलेल्या आहेत मित्रांनो. या मित्रांनो बघा परीक्षामध्ये जेवढ्या काही ठिकाणी शिफ्ट झालेल्या आहेत मित्रांनो बघा, त्या ऑल शिफ्टमध्ये मित्रांनो बघा प्रश्न जे काही मित्रांनो बघा विचारण्यात आले होते त्या ठिकाणी बघा आपण आज कव्हर करत आहोत. बघा मित्रांनो बघा एकूण बघा या ठिकाणी 25 प्रश्न आपण कव्हर करतो. बघा मित्रांनो आपल्याला बघा मित्रांनो या सर्व शिफ्टमध्ये मित्रांनो विचारलेले बघा सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, तर मित्रांनो बघा महत्त्वाचं काय सांगतो मित्रांनो बघा, तुम्हाला याच्या अगोदर देखील या ठिकाणी GMC नांदेड पदभरतीसाठी बघा आज झालेला पेपर वगैरे तुम्हाला सर्व काय बघा प्रश्न वगैरे मिळाले असतील, परंतु बघा काय यूट्यूबर काय करतं बघा या ठिकाणी फेक प्रश्न बघायला देऊन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचा या ठिकाणी मार्ग दिशाभूल बघा या ठिकाणी मित्रांनो तुमचं करायचा प्रयत्न करत आहेत. म्हणून काय करा मित्रांनो बघा अशा कोणत्याही बघा यूट्यूबरच्या तुम्ही मागे जाऊन बघा फसू नका. ओके, म्हणून काय करा बघा मित्रांनो तुम्ही योग्य जो मित्रांनो बघा तो मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा ठिकाणी आपल्या या चॅनलच्या मित्रांनो बघा माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून बघा काय करा बघा, तुम्ही नवीन असाल तर बघा पहिलं सबस्क्राईब या ठिकाणी आपल्या चॅनलला करून घ्या आणि मित्रांनो बघा आपला हाचा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत बघा अवश्य अभ्यासून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला सहसंबंध बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पहिलं ओळखायचं आहे. तर जयपूरचा संबंध जर राजस्थानशी असेल तर मित्रांनो गंगटोकचा संबंध कशाशी बघा GMC नांदेड भरती 2025ला मित्रांनो आपल्याला हा प्रश्न पडण्यात आलेला होता. तर मित्रांनो बघा या ठिकाणी राईट आन्सर बघा जे की क्रमांक जे की बघा सिक्कीम या ठिकाणी असणार आहे. कारण मित्रांनो बघा सांगतो राजस्थानची मित्रांनो या ठिकाणी राजधानी जयपूर आहे, तर सिक्कीमची मित्रांनो बघा राजधानी या ठिकाणी गंगटोक आहे. म्हणून बघा या ठिकाणी आपला प्रश्न जे की राईट आन्सर क्रमांक बघा या ठिकाणी ब मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा दुसरा बघा या ठिकाणी मराठी व्याकरणावरचा विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा खारीक आहे मित्रांनो बघा या ठिकाणी खारीक या शब्दाचे वचन आपल्याला बदलायचं आहे मित्रांनो. तर बघा जर या खारीक हा शब्द या ठिकाणी बघा सध्या एक वचन आहे मित्रांनो, तर बघा याचं मित्रांनो अनेक वचन कोणता शब्द आहे तर बघा जो की या ठिकाणी बघा क्रमांक ब जे की खारका मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर आपलं असणार आहे. ओके, काय करा बघा नोट डाऊन करून घ्या आणि नोट डाऊन करून घेऊन सर्व काही बघा प्रश्न या ठिकाणी तुम्ही पाठांतर करून घ्या मित्रांनो. पाठांतर कारण मित्रांनो बघा तुम्ही जर ठिकाणी GMC बघा GMC छत्रपती संभाजीनगरसाठी जर अप्लाय केला असेल तर मित्रांनो बघा ठिकाणी त्यासाठी बघा आपले हे जे सर्व काही प्रश्न मित्रांनो बघा आजच्या ठिकाणी आहेत मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व प्रश्न खूपच PYQ ठरणार आहेत मित्रांनो. बघा मी तुम्हाला काय सांगत होतो मित्रांनो बघा याच्या अगोदर व्हिडिओमध्ये आपलं बघा तुम्ही टेस्ट सिरीज बाय जर आपला सध्या महाठोकळा जर तुम्ही बाय केला नसेल तर महाठोकळा बाय करून घ्या. कारण मित्रांनो बघा तुम्हाला बार बोंबलू सांगत होतो आपल्या महाठोकळ्यामधील बघा तुम्हाला 100% बघा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मित्रांनो बघा आणि त्या प्रकारच्या ठिकाणी घडलं सुद्धा. जवळपास बघा मित्रांनो या ठिकाणी GKचे बघा 10 प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाठोकळ्यातले बघा मित्रांनो प्रत्येक मित्रांनो पेपरला या ठिकाणी पदाच्या पेपरला या ठिकाणी बघा विचारण्यात आलेले होते. म्हणून काय करा जर तुम्ही अद्याप जर आपला आता GMC छत्रपती संभाजीनगर मित्रांनो बघा त्याच्यासाठी देखील आपल्यासाठी टेस्ट आपला महाठोकळा आहे. जर तुम्ही बाय केला नसेल अवश्य बाय करून घ्या. आपला हा नंबर आहे बघा 7414 939007 मित्रांनो आपला हा या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, अवश्य बाय करून घ्या. बघा परत सांगतो नंबर 7414 939007 मित्रांनो आपला हा क्रमांक आहे मित्रांनो. जवळपास 2000 प्रश्न मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये आहेत मित्रांनो जे की बघा GK जेस आणि करंट अफेअर्स मित्रांनो यामध्ये आम्ही समाविष्ट केलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न मिशी भादरने बघा मित्रांनो मिशी भादरने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. GMC नांदेड भरती 2025ला प्रश्न आलेला आहे. बघा मित्रांनो बेअब्रू करणे मित्रांनो बघा या वाक्यप्रचाराचा या ठिकाणी अर्थ असणार आहे. पुढे लंकेची पार्वती या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या मित्रांनो. बघा पुन्हा या ठिकाणी वाक्यप्रचार विचारण्यात आलेला होता. तर बघा या ठिकाणी मित्रांनो लंकेची पार्वती या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला द्यायचा आहे. तर बघा जो की मित्रांनो या ठिकाणी प्रक्रमांक बघा अलंकार विरहित स्त्री मित्रांनो बघा या ठिकाणी बघा या वाक्यप्रचाराचा या ठिकाणी अर्थ असणार आहे. बघा काय तर अलंकार विरहित स्त्री मित्रांनो बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा पाचवा शेलारखिंड बघा मित्रांनो शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे. तर बघा मित्रांनो नांदेडला आपला प्रश्न आला होता. ओके, तर बघा जे की बाबासाहेब पुरंदरे या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा जे प्रश्न पेपरला विचारले होते तेच बघा या ठिकाणी मित्रांनो आपण या ठिकाणी देत आहोत मित्रांनो. बघा आपल्याला हे जे काही आपण या ठिकाणी 25 प्रश्न या ठिकाणी आता अभ्यास होतो मित्रांनो. हे सर्व काही प्रश्न आपल्याला मित्रांनो आपले विद्यार्थ्यांनी बघा आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत मित्रांनो. विद्यार्थ्यांनी आपल्याला बघा प्रोव्हाइड करत आहेत. ओके, प्रश्न पुढचा 7वा
6वा आहे बघा, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर मित्रांनो बघा, महात्मा गांधीजी यांनी चंपारण्य मित्रांनो येथे यांनी पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर बघा जो की क्रमांक ब 1917 या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके, आपल्या प्रश्नाचं पुढे बघा 7वा प्रश्न काय म्हणतो, कशा स्वरूपाचा आहे बघा. 7वा प्रश्न बघा काय म्हणतो, मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? तर मित्रांनो बघा या ठिकाणी मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी क नारायणराव मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्ष असतो? बघा GMC नांदेड भरती 2025ला आलेला प्रश्न आपला आहे म्हणा. तर मित्रांनो बघा जो की मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा या ठिकाणी कार्यकाळ किती वर्ष असतो? तर बघा जो की क्रमांक ड बघा 5 वर्षाचा असतो बघा मित्रांनो, जो की लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बघा पाठांतर करून घ्या सर्व काही प्रश्न, बार बार सांगू देऊ नका. 9वा काय म्हणतोय, तर 9वा प्रश्न कशा प्रकारचा या ठिकाणी विचारण्यात आलेला होता बघा. तर खालीलपैकी कोणत्या योगास मित्रांनो बघा आयोग आहे मित्रांनो बघा ठिकाणी बघा आयोग या ठिकाणी योग नाही आयोग आहे. आयोग मित्रांनो एक नाही चुकीनं टायपिंग मिस्टेकनं योग पडलं आहे. ओके, तर खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही? ओके, तर बघा मित्रांनो यामध्ये जे की बघा क्रमांक राष्ट्रीय मानवाधिकार मित्रांनो बघा आयोग या ठिकाणी बघा मित्रांनो या आयोगास जो की मित्रांनो घटनात्मक दर्जा मित्रांनो बघा या ठिकाणी प्राप्त नाही. म्हणजेच काय बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. ओके, यासोबत भारतीय निवडणूक आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग मित्रांनो बघा तीनही आयोगाला या ठिकाणी बघा घटनात्मक मित्रांनो बघा या ठिकाणी दर्जा प्राप्त आहे बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, जो की बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा 10वा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? GMC नांदेड पदभरती 2025ला आलेला प्रश्न आहे बघा. तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? तर बघा जे की क्रमांक ब पुणे बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणता कर बघा काय म्हणतो, तर खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करत नाही? मित्रांनो बघा तर या मित्रांनो या 4पैकी कोणतं कर या ठिकाणी राज्य शासन वसूल करत नाही किंवा आकारत नाही? तर बघा जो की क्रमांक मित्रांनो आयकर हा जो मित्रांनो बघा कर आहे या ठिकाणी राज्य शासन मित्रांनो बघा या ठिकाणी आकारू शकत नाही, जो की बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा 12वा काय म्हणतो, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद बघा खुराना यांचे संशोधन कशाविषयी आहे? बघा तर भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जे की हरगोविंद खुराना मित्रांनो यांचं संशोधन बघा मित्रांनो या ठिकाणी कशाविषयी आहे? तर बघा जो की क्रमांक कृत्रिम जनुक मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे डेसिबल या मापाने काय मोजतात? तर बघा मित्रांनो डेसिबल या मापाने या ठिकाणी काय मोजलं जातं किंवा काय मोजतात? तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी आवाजाची मित्रांनो तीव्रता मित्रांनो बघा डेसिबल या मापानं मोजली जाते, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, एकदम मित्रांनो बघा 10वीच्या बेसवरचे मित्रांनो बघा ठिकाणी सर्व काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मित्रांनो मिळालेले होते मित्रांनो, म्हणून काय करा ओके, तर आपला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. तर 14वा शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? मित्रांनो बघा तर मित्रांनो शाकाहारी पदार्थाच्या मित्रांनो पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू या ठिकाणी आढळून येतो बघा सामान्यपणे? तर बघा जो की या ठिकाणी क्रमांक क बघा जो की हिरवा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा हिरवा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या वायूमुळे जास्त प्रदूषण होतं? तर मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्या वायूमुळे जास्त प्रमाणामध्ये प्रदूषण या ठिकाणी होतं? तर बघा मित्रांनो जो की क्रमांक कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, कार्बन मोनॉक्साईड मित्रांनो बघा या वायूमुळे जास्त प्रमाणामध्ये प्रदूषण या ठिकाणी होत असतं बघा हवामानामध्ये. ओके, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, 16वा अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? बघा मित्रांनो अग्निशामक जे आहेत मित्रांनो बघा त्यांच्या साधनांमध्ये एक नाही कोणता वायू वापरतात? तर बघा जो की क्रमांक ब कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढचं बघा काय म्हणतो बघा 17वा प्रश्न काय म्हणतो, तर चंद्राचा संबंध जर पृथ्वीशी असेल तर बुध ग्रहाचा संबंध कशाची असेल? मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो बघा या ठिकाणी लॉजिक काय लावलं आहे तेवढं तुम्ही या ठिकाणी जर समजून घेतलं
तर प्रश्नाचा राईट आन्सर बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी निघून जातो. ओके, तर लॉजिक कसं आहे बघा सांगतो या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, चंद्र काय करतं या ठिकाणी बघा, पृथ्वीच्या भोवती फिरतो मित्रांनो. बघा त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी बुध हा ग्रह मित्रांनो कशाभोवती फिरतो, तर बघा जो की सूर्याभोवती फिरतो मित्रांनो. काय बघा या ठिकाणी मित्रांनो, जे की क्रमांक बघा सूर्य, या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बघा जो की मित्रांनो क्रमांक सूर्य बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. ओके, बघा पुढे प्रश्न, देऊळचा जर संबंध हिंदूशी असेल मित्रांनो तर सिनेगॉग, बघा सिनेगॉगचा संबंध कशासोबत. ओके, तर मित्रांनो बघा जर हिंदू धर्माचं प्रार्थनास्थळ जर या ठिकाणी देऊळ असेल तर सिनेगॉग हा मित्रांनो बघा प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माचा आहे, तर बघा जो की या ठिकाणी क्रमांक ड जू मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. ओके, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न, भाषेला शोभा आणणाऱ्या गुणाला काय म्हणतात. ओके, तर बघा मित्रांनो भाषेला शोभा आणणाऱ्या गुणाला या ठिकाणी बघा जे की क्रमांक अलंकार म्हणतात. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे किल्ली बघा मित्रांनो, किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे, तर मित्रांनो बघा किल्ली हा जो शब्द आहे या ठिकाणी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे, तर बघा जो की क्रमांक ब कानडी मित्रांनो. बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, किल्ली हा शब्द मित्रांनो बघा कोणत्या भाषेतून आपल्या मराठीमध्ये रूढ झाला, तर बघा जो की क्रमांक ब कानडी या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे 21वा, डावपेच हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झाला आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी डावपेच हा जो मित्रांनो शब्द आहे बघा हा कोणता भाषेतून तयार झाला, तर बघा जो की क्रमांक बघा फारसी प्लस फारसी मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो काय मित्रांनो बघा या ठिकाणी बरेच जण आता असा विचारामध्ये पडले असतील की फारसी प्लस फारसी ही कसं, तर मित्रांनो बघा या आपण जे पर्याय मित्रांनो बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये मित्रांनो ज्या प्रकारच्या ठिकाणी बघा परीक्षेला पर्याय तुम्हाला आले होते त्या स्वरूपाचे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व काय बघा पर्याय घेऊन तुम्हाला या ठिकाणी राईट आन्सर सांगत आहोत. का तर बघा मित्रांनो जे की बघा फारसी मित्रांनो बघा या ठिकाणी राईट आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. 22वा काय म्हणतो, तर उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग या म्हणीचा समानार्थी शब्द किंवा समानार्थी मन आपल्याला सांगायचं आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा समानार्थी मन कोणता, तर बघा जो की ती मित्रांनो बघा या ठिकाणी सॉरी ती पहिले बघा टायपिंग मिस्टेक नाही या ठिकाणी पी आहे बरं पी आहे, पी हळद हो गोरी मित्रांनो बघा या ठिकाणी या म्हणीचा समानार्थी शब्द आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं. ओके, तर काय बघा पी हळद आणि हो गोरी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. पुढील शब्द बंधाचा नेमका अर्थ काय. ओके मित्रांनो बघा या शब्दाचा नेमका अर्थ काय हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर तुकाराम बुवांची मेघ मित्रांनो या शब्दाचा मित्रांनो जो की अर्थ काय आहे, तर बघा जो की क्रमांक अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो काय तुकाराम बुवांची मेघ मित्रांनो बघा याचा असा अर्थ होतो. बघा जी की क्रमांक ठिकाणी अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे 24वा बघा हात या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ओके मित्रांनो, तर बघा या ठिकाणी हात या शब्दाचा समानार्थी शब्द सांगताना या ठिकाणी प्रत्येकच जण आता या ठिकाणी गोंधळामध्ये पडतो. तर आता या ठिकाणी हात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यापैकी, तर आता बहुतेक जण काय करतात जे की क्रमांक भूज करतात, परंतु आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर भूज नसून बघा क्रमांक ठिकाणी ड बघा जे की पाणी आहे. ओके, पाणी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, आता बरेच जण म्हणतील की सर पाणी या शब्दाचा अर्थ बघा जल होतो. जल बरोबर आहे तुमचं म्हणणं मित्रांनो, पाणी या शब्दाचा अर्थ जल होतो, परंतु तुम्ही जर विलांटीकडे लक्ष दिला तर तुम्हाला कळेल मित्रांनो. बघा जर या ठिकाणी पाणीला जर पहिली विलांटी आली तर याचा मित्रांनो समानार्थी शब्द हा या ठिकाणी हात होतो, आणि जर या जर पाणीला दुसरा जर या ठिकाणी विलांटी आली तर याचा शब्द मित्रांनो या ठिकाणी बघा समानार्थी शब्द या ठिकाणी जल होतो. बघा म्हणून बघा जे की ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जे की क्रमांक ड बघा पहिल्या विलांटीचं पाणी आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, आपली मराठी भाषा मित्रांनो थोडीशा ठिकाणी अलबद गलबद आहे म्हणता येते मित्रांनो आपल्याला. कारण कसं काय, जर मित्रांनो या ठिकाणी थोडंसं काना उकार जरी बघा मित्रांनो विलांटी जरी या ठिकाणी जर तुम्ही चुकलात तर संपूर्ण बघा या ठिकाणी मित्रांनो तुमचं या ठिकाणी वाक्याचं त्या रूपांतरच या मित्रांनो त्या वाक्याचं बघा या ठिकाणी मित्रांनो काय तर शब्दच तुमचा जो चुकून जातो, त्या शब्दाचा अर्थच बघा तुमचा या ठिकाणी मित्रांनो बदलून जातो. म्हणून बघा तुम्ही नीट बघा या ठिकाणी शब्द वाचवताना मित्रांनो शब्दाकडे या ठिकाणी जोर देऊन तुम्ही वाचवत जा. ओके,
तर बघा जो की क्रमांक ड पहिल्या विलांटीचं पाणी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. शेवटचा बघा काय म्हणतो. हां, पेपर खूप सोपा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? मित्रांनो बघा पेपर खूप सोपा आहे या वाक्याचं नकारार्थी वाक्य कोणतं? तर बघा जो की क्रमांक बघा पेपर अजिबात अवघड नाही मित्रांनो, हा याचा या ठिकाणी नकारार्थी शब्द आहे. बघा जो की वाक्य आहे, बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो हे होते आपले जे की मित्रांनो बघा GMC नांदेड 2025च्या मित्रांनो बघा झालेल्या परीक्षामध्ये मित्रांनो बघा ऑल शिफ्टमध्ये विचारण्यात आलेलं बघा जे की 25 प्रश्नांचं. जर तुम्हाला मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आपला हा संपूर्ण आजचा बघा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.